Hello students, today we are going to learn how to show rational numbers on number line. This is second video. How to show rational number on number line. आपण इंटिजर्स नंबर लाईनवर कसं दाखवायचं आहे हा भाग झालेला आहे. इंटिजर्स ची नंबर लाईन काढली. पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर, 0. All these integers are rational number. आता आपल्याला फ्रॅक्शन मधले रॅशनल नंबर्स या नंबर लाईनवर दाखवायचे. मी काही रॅशनल नंबर फ्रॅक्शन मधले घेतले 1/2, -5/2, 3/2. इथं प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटर किती आहे? 2 आहे. म्हणल्यानंतर ह्या प्रत्येक युनिट डिस्टन्सचे आपल्याला युनिटचं काय करायचं आहे? 2 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. ज्या वेळेला 2 इक्वल पार्ट करायचे असतील तर तिथे प्रत्येक वेळेला आपल्याला 1 पॉइंट लागेल. जर समजा 4 इक्वल पार्ट्स करायचे असतील तर वी नीड 3 पॉइंट्स. 10 इक्वल पार्ट्स करायचे असतील तर 9 पॉइंट्स. आता 2 इक्वल पार्ट्स करायचे म्हणून आपण प्रत्येक युनिटमध्ये एक एक पॉइंट घेऊया आणि इक्वल पार्ट तयार केले. मग हा ईच इक्वल पार्ट इज 1/2. मग -5/2 म्हणजेच काय? मायनस साइन आहे हे तसं ठेवूया. मायनस साइन काय इथं डायरेक्शन दाखवणार आहे. इज इक्वल टू -5 इंटू 1/2 म्हणजे 5 टाइम्स 1/2. 3/2 3 इंटू 1/2 मीन्स 3 टाइम्स 1/2 म्हणजेच 1/2 कुठे येणार आहे? This is positive number that is greater than 0 but less than 1. So 1/2 is between 0 and 1. -5/2 आता इथं 0 आहे. 5 times 1/2. 1, 2, 3, 4, 5 means between -2 and -3. 3/2 कुठे येणार आहे? ऑन द राइट हँड साइड ऑफ द 0. 1, 2, 3. 3 times 1/2 lies between 1 and 2. आता आपण अजून एका प्रकारे हे फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन करू शकतो. हे खालचे जो दोन फ्रॅक्शन बघतो तिथं फक्त साइनचा विचार करायचा नाही. आता 5 इज ग्रेटर दॅन 2, 3 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 2. त्यावेळेला कन्व्हर्शन कसं करू आपण? मिक्स इंटिजर्समध्ये, मिक्स फ्रॅक्शन्समध्ये काय करू? 5 ला 2 ने काय करू? डिवाइड करू. 2 2 जा 4. 5 minus 4 is equal to 1. आता हे 2 काय झालं? Quotient, that is integer, and this 1 in numerator and this 2 in denominator is equal to 2 and 1/2. But here minus sign, we bring minus sign as it is. इथं जर बघितलं ज्या वेळेला आपण कन्व्हर्शन करतो हा जो 2 कोशंट आहे तो काय असेल? इंटिजर. आणि हा रिमाइंडर आपण कुठे घेतो? न्यूमरेटरला. आणि डिनॉमिनेटर सेम राहणार आहे. इथं काय आहे? डिनॉमिनेटर 2, इथं पण काय आहे? 2. ह्या पद्धतीने आपण लिहित असतो. हा भाग तुम्हाला झालेला आहे, आपण फक्त रिवाइज केलेला. मग अशा प्रकारे आता हे काय आहे? -2 and 1/2 म्हणजे दिस नंबर लाइज बिटवीन -2 and -3. दॅट इज -5/2. सेकंड 3/2.
3/2 पण आपण काय करूया, 3 ला 2 ने डिवाइड करूया. 2 1 जा 2. 3 मधून 2 काय करू, मायनस केलं. आन्सर रिमाइंडर हियर 1 is equal to 3/2. We write 1 and 1/2. Here 1, that is quotient is 1, therefore integer is 1. Remainder 1, that 1 come in numerator, denominator as it is. मग 3/2 कुठे येणार आहे, बिटवीन 1 and 2. ह्या दोन्ही प्रकारे आपल्याला काय करता येतं, एक्झाम्पल सोडवता येईल. तुम्हाला जे पद्धत सोपी वाटते या दोन्हीपैकी त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. हाऊ टू शो रॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन. ही नंबर लाईन काढलेली, ह्याच्यावर इंटिजर्स आहेत, बट ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स. आता फ्रॅक्शनल रॅशनल नंबर बघणार आहोत. 5/3 -7/3 -2/3. Here denominator is 3. So we divide each equal unit in how many equal parts? 3 equal parts. So we need how many points? 2 points. प्रत्येक ठिकाणी 2 पॉइंट्स घ्यायचे आणि इक्वल 3 पार्ट्स करायचे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे काय करावं लागेल, 5 into 1/3. 5 times 1/3. इथं मायनस साइन तसंच ठेवून 7 times 1/3 काय येईल बघा. आणि -2/3 कसं लिहू शकतो, मायनस साइन आहे तसं 2 times 1/3. -2 into 1/3 means 2 times 1/3, but that is minus. मग आता इक्वल पार्ट्स किती करायचे म्हटलेत मी, 2 इक्वल पार्ट्स केले. ठीक आहे. मग आता 5 times 1/3 means 5/3. कसं दाखवणार आहोत, तिथं बघा पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे दॅट लाईज ऑन द राईट हँड साइड ऑफ द 0. 0च्या राईट हँड साईडला येईल. इथून बघूया, दिस इज 1 times 1/3. हाऊ मेनी टाइम्स, 5 times. 1 2 3 4 5. 5/3 -7/3 from 0. 7 times 1/3 is 1 2 3 4 5 6 7. After -2 -2/3 1 1/3 1 2 means lies between 0 and -1. मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्शन करूया. हे वरचे दोन जे फ्रॅक्शन्स आहेत 5/3 -7/3, इथं साइनचा विचार न करता जर विचार केला तर 5 आणि 7 इज ग्रेटर दॅन 3. सो वी कन्वर्ट these fractions in mixed fractions, that is integer and fraction. 5/3 3 1 जा 3. 5 minus 3 remains 2, means remainder is 2. So we write 1 integer and 2/3. 7/3 we convert. 3 2 जा 6. 7 minus 6 remainder 1. Minus sign as it is, therefore minus 2 integer, remainder is 1, therefore 1/3. -2 and 1/3. Now this is 1 integer and 2/3 means after this number lies after 1 and between 1 and 2. This is 1/3, this is 2/3.
Therefore 5/3 is here. minus 7/3. 7/3 कुठे येणार आहे? लेफ्ट हँड साईडला मायनस नंबर आहे, बरोबर आहे. आता -2 नंतर येणार आहे आणि -2 नंतर 1/3 मीन्स फर्स्ट प्लेस आफ्टर -2. त्याप्रमाणे इथं -7/3 दाखवलंय. हा भाग मी समजलाय. आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत. अजून एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. इथं मी युनिट डिस्टन्स जास्त घेतलेलं आहे. एक्झाम्पल्स बघूया. 4/9, -11/9, 7/9. 4/9 means 4 into 1/9. -11/9 means -11 into 1/9. 7 into 1/9. आता हा जो फ्रॅक्शन आहे याचं कन्वर्शन मिक्स फ्रॅक्शन मध्ये करूया. मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये करताना 9 1 जा 9, 11 minus 9, remainder 2. Therefore the answer is -1 and 2/9. आता आपल्याला किती इक्वल पार्ट्स करावे लागतील? 9. सो वी टेक 8 पॉइंट्स. प्रत्येक ठिकाणी 8 पॉइंट्स घेतलेले आहेत. मग आता 4/9 फ्रॉम 0 वी स्टार्ट 1 2 3 4. 4/9 -11/9 0 पासून लेफ्ट हँड साइडला 11 प्लेसेस बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आणि मिक्स्ड फ्रॅक्शन नुसार काय होणार आहे? -1 नंतर 2/9 म्हणजे 1 2. सेम प्लेस. दोन्ही पद्धतीने तेच आन्सर येणार आहे. 7/9 1 2 3 4 5 6 7. आता जर आपण विचार केला तर प्रत्येक दोन रॅशनल नंबर्स मध्ये जर विचार केला तर आपण इथं 0 to 1 ह्यामध्ये कितीतरी नंबर्स आपण फ्रॅक्शनचे घेऊ शकतो. तसंच ह्या दोन फ्रॅक्शन मध्ये सुद्धा अजून इन्फानाइट रॅशनल नंबर्स असतील. मीन्स देअर आर इन्फानाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. म्हणजे कोणतेही दोन रॅशनल नंबर घेतले तर त्या रॅशनल नंबर्स मध्ये इन्फानाइट रॅशनल नंबर्स असणार आहेत. म्हणजे आपण इथं डिनॉमिनेटरला 9 घेतलं त्याच्याऐवजी 1000 घेऊ शकतो, 10,000, 1 lakh, 1 crore. So there are infinite numbers between two rational numbers. हा भाग समजलाय? तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर 1 आहे, टू शो द रॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन, तो प्रश्न पूर्ण करायचा आहे. थँक यू.